कवठेमंकाळी महामार्ग पोलिसांचा वार्षिक तपासणी व बक्षीस वितरण समारंभ। महामार्ग पोलीस मदत केंद्र कवठेमंकाळी वार्षिक तपासणी व रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत आयोजित निबंध लेखन व चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस वितरण वार्षिक तपासणी असा संयुक्त कार्यक्रम उत्साहात पार पडला। या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून महामार्ग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख उपस्थित होते। या कार्यक्रमात महामार्गावरील वाहतुकीच्या सुरक्षेच्या दृष्टीने विशेष बैठकही घेण्यात आली आहे। यावेळी अधिकारी व अंमलदारांनी विद्यार्थी व नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत मार्गदर्शन करत जनजागृती केली। रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या निबंध लेखन व चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या हस्ते ट्रॉफी व प्रशस्ती पत्र देऊन गौरवण्यात आले। या कार्यक्रमात सहाय्यक पोलीस निरीक्षक नावले, पोलीस उपनिरीक्षक सावळे, पाटील, वाघमोडे, शिरसाट यांच्यासह एकूण 37 अंमलदार उपस्थित होते। निबंध व चित्रकला स्पर्धेचा निकाल असा। चित्रकला स्पर्धा मोठा गट मधुरा राहुल माने, फोनिक्स हायस्कूल कोल्हापूर हिने प्रथम क्रमांक पटकावला। श्रेणिका सोमनाथ कुंभार करपे हायस्कूल शिरडोन हिला द्वितीय, तर प्रांजली सुनील माने बाबूराव लठ्ठे विद्या मंदिर कुच्ची हिला तृतीय क्रमांक मिळाला। लहान गटात हर्षवर्धन पांडुरंग पाटील करपे हायस्कूल शिरडोन प्रथम, आरवी अभिजित वाघमारे झील इंटरनॅशनल स्कूल बामनोळी द्वितीय व शिवानी महेश्वर कोतळे विद्यानिकेतन स्कूल तासगाव तृतीय ठरले। निबंध स्पर्धेच्या मोठ्या गटात ज्ञानेश्वर मायप्पा सूर्यवंशी हनुमान विद्यालय आगळगाव प्रथम, साई सतीश पाटील वसंतदादा पाटील इंग्लिश स्कूल बुधगाव द्वितीय, तर सांडवी विकास अर्दाळकर आरसीएस हायस्कूल सुभाषनगर तृतीय ठरले। लहान गटात तनुजा अमोल पाटील जिल्हा परिषद शाळा वडगाव प्रथम, आरुषी सूरज डुबल झील इंटरनॅशनल स्कूल बामनोळी द्वितीय व आराध्या अविनाश पाटील फोनिक्स स्कूल कोल्हापूर तृतीय ठरली। या कार्यक्रमात सुमारे 200 ते 300 विद्यार्थी, शिक्षक व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते। कार्यक्रम उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.